करावं। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असं वाटतं ही सभा पाहतच राहावं। मला 94 सालच्या शिवसेना प्रमुखांच्या सभेची आठवण येते आणि 94 सालची आपली सभा ही विजयाची सभा ठरली होती। याच मैदानाने आपल्याला विजय मिळवून दिला होता। त्याच मैदानात मी आज पुन्हा आलेलो आहे। त्यावेळेला विधानसभेवरती भगवा फडकवला होता, आता लोकसभेवरती भगवा फडकवायला मी इथे आलेलो आहे। काल सिंधुदुर्गामध्ये नरक चतुर्दशी होती। महिषासुराचा राजकीय वध करून नाशिकचा भस्मासूर, भ्रष्टासूर, त्याचा राजकीय वध करायला, त्याला उताण करायला मी आज तुमच्याकडे आलेलो आहे। आणि खरंच हा समुद्र आहे। भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी हरिश्चंद्रजी तुम्ही या इकडे, हेमंत इकडे या, विजय तुम्ही सुद्धा या इकडे। हे दोन आपले उमेदवार आहेत। इकडे हरिश्चंद्र आहेत, तिकडे हेमंत आहेत। आणि मी विजयला मुद्दामून बाजूला बोलवलेलं आहे। या दोघांना एका बाजूला धनुष्यबाण, दुसऱ्या बाजूला कमळ, हे दोन्ही आपले हक्काचे खासदार तुम्हाला दिल्लीमध्ये पाठवावेच लागतील आणि तुम्ही ते पाठवणारच। आणि मी विजयला मुद्दामून बोलवलेलं आहे। विजय एक निष्ठावंत शिवसैनिक, मधल्या काळामध्ये अपार मेहनत करून हा ठाणे जिल्हा, त्याच्या बाजूचा नाशिक जिल्हा, सगळे शिवसैनिक, म्हणजे तसं पाहिलं तर किती जणांची नावं घ्यायची आणि त्यांच्यासोबत तुम्ही सगळे खूप मेहनत केली। आणि गेल्या महिन्यामध्ये मी जेव्हा नाशिकमध्ये आलो होतो, आपल्या 100-150 पदाधिकाऱ्यांची मी बैठक घेतली। त्या पदाधिकाऱ्यांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो, ऐकणार तुम्ही माझं? मी त्यांना सांगितलं होतं नाशिकसाठी, मी म्हटलं हेमंतच्या विजयाची जबाबदारी तुम्ही घ्यायची, घेणार? आणि या विजयाची जबाबदारी मी घेणार। जो शिवसैनिक तुम्ही सुद्धा सगळेजण जे उद्याचं हे पवित्र काम करणार आहेत, त्यांची जबाबदारी मी घेतोय। आणि ही सभा बघितल्यानंतर जसं मला 94 साल आठवलं, तशीच आणखीन एक घटना आठवली, जी आत्ता बबनराव तुम्ही त्याचा उल्लेख केला। 2000 साली हे आत्ताचे आपले समोरचे उमेदवार भ्रष्टासूर, हे गृहमंत्री होते, मला वाटतं उपमुख्यमंत्री होते, आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांना अटक करण्याचा डाव रचला होता। बातमी आली, आज आली, उद्या आली, परवा आली, रोज बातमी येत होती, आज अटक होणार, उद्या अटक होणार। टीव्हीवरती बातम्या दाखवल्या जात होत्या, शाळा सोडून दिल्या, ऑफिसच सोडली। शिवसेना प्रमुखांच्या अटकेच्या अफवेने रेल्वे स्टेशनमध्ये गोंधळ उडाला, पळापळ झाली, दुकानं बंद झाली। 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आठवडा निघून गेला, रोज बातम्या येत आहेत, अटक करायला कोणी येतच नाही, हिंमतच नाही कोणाकडे। आणि मग शिवसेना प्रमुख म्हणाले, अरे हे काय चालले चाळे, काय एकदा अटक करायची ते करा ना, काय माझ्यावरती खटला भरायचा भरा ना, काय असेल ते आपण कोर्टामध्ये करू। पण कोणी समोरून अटक करायला यायला तयारच नाही। आणि मग एक दिवस शिवसेना प्रमुख म्हणाले, त्यांनी निरोप पाठवला सरकारला, विनायक राऊत, त्यांनी निरोप पाठवला की अरे बाबांनो, तुम्ही मला अटक करताय की मी कोर्टामध्ये जाऊ? आणि मग पोलीस वगैरे म्हणाले, नको नको, तसं नको, फारच आमची आबरू जाईल, आम्ही म्हणजे काय कागदावरती अटक करतो। मग कागदावरती अटक केली आणि कोर्टामध्ये गेलो। मी होतो, डाके साहेब तुम्ही पण होतात, सगळा महाराष्ट्र लक्ष लावून पाहत होता। आणि त्यावेळेला कोर्टाने, म्हणजे न्यायमूर्ती होते, सरकारने मोठा वकील दिला होता, सिनियर वकील दिला होता। का
तर शिवसेना प्रमुखांना अटक झाली पाहिजे, त्यांना अडकवलं पाहिजे. कधीचा गुन्हा? 10 वर्षापूर्वीचा गुन्हा. कोणता गुन्हा? हिंदूंची बाजू घेतली, हा गुन्हा. न्यायमूर्तींनी केस फेकून दिली तुली हा खटला होऊ शकत नाही, केस होऊ शकत नाही. अटक कशाला, जामीन कशाला, केसच होत नाही, जा घरी म्हणे. पण सांगण्याचा मुद्दा असा की ते कटकारस्थान करणारे हेच ते भुजबळ आणि हेच ते शरद पवार. हे शरद पवार त्याही वेळेला यांचे बॉस होतेच. आणि मग मला तुम्ही सांगा की एवढं मोठं कारस्थान, महाराष्ट्र अस्वस्थ झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये कधी काही होईल, ठिणगी पडली तर स्फोट होईल, असं वातावरण ज्यांनी निर्माण केलं त्यावेळेला शरद पवार काय तंबाखू चोळत बसले होते काय? शरद पवारांना कल्पना नव्हती की हे भुजबळ काय कशाला निखाऱ्याला हात घालायला चालले? ते शरद पवारांना माहिती नव्हतं. शरद पवार गप बसले होते. शरद पवार गप बसले होते. होते ते होऊ दे. महाराष्ट्र जळला, पेटला तर पेटू रे, माझं काय जातंय? आणि आज मी जे काय ऐकलं की शरद पवार आता पुढचे 3 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून बसतायत. बसू देत. हा बघा आमचा तळ, हा बघा आमचा समुद्र. असेल हिंमत तर या व्यासपीठावरती आणि द्या, प्रश्नाला उत्तर द्या. त्यावेळेला हे सगळं कटकारस्थान तुम्ही करत होतात की नव्हता? शिवसेना प्रमुखांना अटक करण्याचं कारस्थान तुम्ही करत होतात की नव्हता? आणि संताप याच गोष्टीचा येतो की जे शरद पवार त्या अतिरेक्यांबरोबर मारल्या गेलेल्या इशरत जहाँला निष्पाप ठरवतात, ती निरपराध होती. काय तुमच्या ओळखीची होती काय? गुजरातमध्ये अतिरेक्यांबरोबर ती होती. हेटलेली तिकडे सांगितलं तेव्हा नाशिकमध्ये केबल बंद केली. करू द्या ना, केबल बंद करू द्या. पण हे माझं जे काय बळ आहे हे कोणी बंद नाही करू शकत. हे कोणी नाही बंद करू शकत. तरी त्या हेडलेनी सांगितलं की इशरत जहाँ ही अतिरेकी आहे. मग पवार साहेब तुमचे काय संबंध त्यांच्याशी? तुम्हाला कोणी सांगितलं ती निरपराध आहे? पण इशरत जहाँ निरपराध आणि शिवसेना प्रमुख गुन्हेगार. आणि ही सगळी गोष्ट बघितल्यानंतर मागे विधानसभेमध्ये खरं म्हणजे मी या टापूमध्ये प्रचाराला आलो होतो, पण पाऊस होता, मी जाऊ शकलो नाही. याने लगेच अशा अफवा उठवल्या की बघा माझं सेटिंग झालेलं आहे मातोश्री बरोबर, या मतदारसंघामध्ये ते येणारच नाही कोणी. दुर्दैव माझं, मी जाऊ शकलो नाही. पण त्याचा वचपा काढायला आज मी आलोय. आहे तुम्हाला उताणा करून मी नाशिकमधून जाणार आहे. उताणा करायलाच लागेल. अहो कसली मस्ती यांच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे. माज माज म्हणजे किती माज. अजित पवार आज तुम्ही बघितलं असाल टीव्हीवरती, काल ती बारामतीची निवडणूक झाली. खरं म्हणजे विनायकराव हे 2-4 दिवस आधी झालं असतं ना तर आपण तिकडे जाऊन तळ ठोकून बसलो असतो. बारामतीमध्ये पवारांना उताणं केलं असतं आपण, आणि एक दिवस आम्ही ते करणार. पण अजित पवार ज्या मस्तीमध्ये वागतायत, एका गावामध्ये गेले जसे तुम्ही आलेला आहात, एका अपेक्षेने आलेला आहात, आशेने आलेला आहात, विश्वासाने आलेला आहात की बाबा मी जर तुम्हाला मत दिलं तर तुम्ही मला काय देणार? काय देणार म्हणजे पैसे नाहीत. पैसे वाटणारी अवलादी आमच्याकडे नाही, ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आहे. आजच येता मी ऐकलं की कल्याणमध्ये त्यांच्या उमेदवाराला पैसे वाटताना पकडलं किंवा त्यांच्या माणसाला पकडलं, हे असं ऐकलं मी. आणि पलीकडे आणखीन एक गोष्ट कानावर आली, पैसे वाटले ते वाटले, पण त्या सुद्धा खोट्या नोटा वाटल्या. खोट्या नोटा वाटल्या. आणि असंच काल परवाकडे अजित पवार बारामतीमध्ये प्रचार करायला फिरत होते. त्या गावकरी लोकांनी त्यांनी मस्तवालपणाने सांगितलं की याद राखा, जर का माझ्या ताईला मत दिलं नाही तर तुमचं मी पाणी कापून टाकेन. ही मस्ती तुम्हाला मान्य आहे? आणि मग शरद पवार त्यांची बाजू घेत आहेत. शरद पवारांचा लगेच खुलासा आला, अजित पवार माझा शहाणं बाळ आहे, त्याला लॉलीपॉप दिलं का लॉलीपॉप चोखत बसतो तो, असं काही बोलू शकत नाही, हे सगळं खोटं आहे. मग पवार साहेब, हे जर का खोटं असेल तर ज्या वेळेला तो सोलापूरचा भैया देशमुख धरण कोरडं ठाक पडलं म्हणून त्याच्याकडे पाणी मागायला गेला होता, त्यावेळेला जो उद्दामपणे अजित पवार बोलले होते, अरे धरण कोरडं पडलंय, पाऊस पडत नाही तर धरणामध्ये काय लघवी करायची काय?
ही मस्ती त्यांची. आणि ह्या मस्तीमध्ये एवढं डोक्यामध्ये हवा गेल्यानंतर कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्याकडे मतं मागायला येतात? यांची खरी चौकशी झाली पाहिजे. आहे ना, बबनरावांवरती केस दाखल केली, 14 वर्ष केस चालली, मध्ये आम्ही पडलो, आलो आम्ही मध्ये. आहे या कोर्टामध्ये निकाल लागलेला, आता ते जातील हायकोर्टामध्ये. पण आम्ही त्याच्यामध्ये कुठे ढवळाढवळ केलेली नाहीये. पण विशेष म्हणजे मला माहित नाही, तुम्ही सगळे नाशिककर आहात, मी मुंबईमध्ये जी वृत्तपत्र वाचतो, केसचा निकाल लागल्यानंतर नवाकाळमध्ये मोठी बातमी आली होती. ज्यांनी बबनरावांवरती केस केली त्यांनी त्याला मुलाखत दिली होती नवाकाळला, की हे सगळं शक्य म्हणे भुजबळ साहेबांमुळेच झालं. त्यांनी जी काही मदत केली, घोलपान विरुद्ध मदत केली, म्हणून मी त्यांना गुन्हेगार करू शकलो. काय हरकत नाही. बबनराव, शिर्डीमधली तुमची उमेदवारी चुकली, हुकली, काय हरकत नाही. अरे नशिबामध्ये तुम्हाला याच्यापेक्षा काहीतरी मोठं असेल चांगलं. पण आता लढाईमध्ये मागे फिरायचं नाही. हे खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं केलंच पाहिजे. पण हे करत असताना जसे खटले, जसे गुन्हे तुम्ही आमच्या माणसांवरती टाकता आहात, तसे तुमच्या माणसांवरती का टाकत नाही? येऊ द्या ना अजित पवारांवरती 70,000 कोटीचा घोटाळा, जा कोर्टामध्ये, करा गुन्हा दाखल, होऊ द्या चौकशी. असतील निर्दोष सुटतील, नसतील तर लटकतील. पण ही आमची उमेदवारांची यादी बघा. हा हेमंत साधा माणूस आहे, हरिश्चंद्र साधी माणसं आहे ती. उद्या दिल्लीमध्ये कोण जाणार आहे खासदार म्हणून? आपल्या माणसांचं, आपल्या साध्या माणसांचं प्रतिनिधित्व ही साधी माणसं करणार आहेत, तुमच्यातली माणसं करणार आहेत. पण शरद पवारांची टीम बघा, छगन भुजबळ, किती घोटाळे, किती आरोप. पलीकडे सुनील तटकरे, किती घोटाळे. तिकडे धाराशिवमध्ये म्हणजे यांचं उस्मानाबाद, डॉक्टर परमसिंग पाटील, खुनाचा गुन्हा डोक्यावरती. अमरावतीमध्ये खोटं जातीचं प्रमाणपत्र. ठाण्यामध्ये त्या संजीव नाईकांचा मुलगा, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप. म्हणजे जसा कॅप्टन तशी त्याची टीम, ही सगळी भ्रष्ट. आणि स्वतः शरद पवारांबद्दल जी बातमी आलेली आहे, बारामती मधलं एक गाय रान यांनी गिळलेलं आहे. गाय रान म्हणजे गायीसाठी चरायचं रान सुद्धा, ते जे काय असते जागा, ती सुद्धा हे गिळतायत. मग किती खाल रे तुम्ही? तुमच्या भुकेला काही अंत आहे की नाही? का तुम्हाला भस्म्यारोग झालेला आहे? जे दिसेल ते खास सुटलाय. अरे गुरांसाठी ठेवलेली जागा सुद्धा तुम्ही खाता आहात. आणि कोर्टाने ताशेरे मारलेले आहेत. कोर्टाने विचारलेलं आहे की गाय रानासाठी राखीव असलेली जागा ही कोणत्या न्यायाने सरकारने शरद पवारांच्या त्या विद्या प्रतिष्ठान ट्रस्टला दिलेली आहे? आहे शरद पवार तुमच्याकडे उत्तर आहे? सगळ्या गोरगरिबांच्या जागा तुम्ही गिळत चाललेला आहात. मगाशी विजय तुम्ही बोलला त्या इंडिया बुल्स प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या जागा खातायत. अरे हे सरकार आणा, मग मी बघतो कोणाची माय व्हायले माझ्या शेतकऱ्याच्या जमिनीला हात लावायचा. काय काय सगळ्या गोष्टी आहेत ते काढतो बाहेर एकदा बरोबर मी. पण शरद पवार जे बोललेत, कारण आता ते राज्यसभेत गेले, त्यांना एकूण कल कळलेला आहे. लोकसभेमध्ये आपलं काही खरं नाही म्हणून आधीच पाठच्यादारांना राज्यसभेत गेलेलं बरं. आणि त्यांनी जाहीर केलं की आता लोकसभेतली माझी जागा छगन भुजबळ घेतील. मी म्हटलं अरे हे एवढं सगळं असताना यांना भुजबळांना काय सोनं लागलंय? आणि मग लक्षात आलं की यांना अनुभवी माणसं पाहिजेत, अनुभवी माणसं पाहिजेत. आणि काल परवाकडे जे झालं, खरंच एक कोणी काम केलं, हे शिमगा घोटाळ्यांचा, हे आले का बाबा पुस्तक तुमच्याकडे? हे मला वाटतं माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेलं आहे ना, माहितीच्या अधिकारामध्ये केलेले. हा शिमगा भुजबळांना म्हणो याचं उत्तर द्या पहिलं. 13 घोटाळे काढलेले आहेत. म्हणजे नाशिकमध्ये तर घोटाळे आहेतच, मुंबईमध्ये घोटाळे आहेतच, जिथे दिल्लीमध्ये जाणार तिकडे महाराष्ट्र सरकारचा घोटाळा करून ठेवलेलाच आहे. आणि मग शरद पवारांनी बरोबर सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्व घोटाळी अशा व्यक्तीची त्यांचा वारस म्हणून जर का जाहीर केलं त्याचं नाव, तर मग त्याच्यात आश्चर्य ते काय? हा तुमचा वारस जो घोटाळ्यामध्ये अडकलेला आहे. आणि जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर कोर्टामध्ये का तुम्ही त्याला नेत नाही?
अरे वारस कसा असायला पाहिजे? लोकांनी निवडून दिला पाहिजे, लोकांनी स्वीकारला पाहिजे. खरं म्हणजे ही गर्दी, तुमचा वारस जर का योग्य असता तर ही एवढी गर्दी आमच्याकडे आज हातामध्ये सत्ता नसताना एवढी गर्दी उसळलीच नसती. पण सगळं खाखा यानं सुटलेली आहे आणि स्वतःला म्हणजे कोण कोणाचं कसं असतं मला माहित नाही, पण स्वतःला हे जाणता राजा म्हणून घेतात. खरा जाणता राजा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झाला तो एकच छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा जाणता राजा होऊ शकत नाही. ज्या छत्रपती शिवरायाने आपल्या सैन्याला हुकूम दिला होता, आपल्या सैन्याला हुकूम दिला होता की गरीबाच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, तो शिवराय कुठे? आणि स्वतःच्या संस्थांसाठी, स्वतःच्या दुकानांसाठी, स्वतःच्या कंपन्यांसाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी आणि बगल बच्च्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून त्याच्यावरती इमले बांधणारे हे नालायक जाणते राजे कुठे? आणि त्या जाणत्या राजाला त्यावेळेला म्हटलं जायचं निश्चयाचा महामेरू म्हणायचे ना. हे आहेत भ्रष्टाचाराचे महामेरू. बळीराजाशी काय पिळणारू, अखंड हिंदुस्थानचा लुटारू. आणि ते श्रीमंत योगी होते, हे श्रीमंत भोगी आहेत, भोगता आहेत. आता हे तुमचं सगळं संपलेलं आहे. नाशिककर, नाशिकमध्ये सुद्धा ही आग पेटलेली आहे. का पेटलेली आहे? संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेली आहे. का पेटलेली आहे? आजपर्यंत जे काही तुम्ही काळी कर्तृत्व करून ठेवलेली आहे, तुमचा पापाचा घडा फोडण्यासाठी हा जनता जनार्दन आता आतुर झालेला आहे. कधी एकदा 24 तारीख येते आणि कधी एकदा यांचा पापाचा मी नायनाट करतो. या आगीतनं तुम्ही सगळे इकडे जमलेले आहेत. नाशिकचे प्रश्न आहेत. नाशिकचे प्रश्न फार बिकट आहेतच. हे घेऊन जाऊ ना. गंगापूर धरणाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे गंगापूरचं धरण आहे पिण्याचं पाण्याचं धरण. हो ना अजय? त्याच्यामध्ये बोट क्लब सुरू झाला. केला ना रे? अरे पिण्याच्या पाण्यामध्ये बोटी फिरवता तुम्ही. त्यातलं डिझेल पेट्रोल हे त्या पाण्यात मिक्स झालं, जर का मिसळलं तर माझ्या नाशिककरांना जे आजार उद्भवतील त्याची जबाबदारी भुजबळ आणि शरद पवार घेणार आहे. ही विकासाची खोटी स्वप्न आम्हाला नकोय. म्हणजे विकास विकास म्हणून दाखवायचा, माणसाची थडगी उभारायची आणि त्या थडगीवरती इमारती बांधणार असाल तर तो विकास आम्हाला मंजूर नाही आणि तो तसला विकास आम्ही उभा राहू देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. उड्डाण पूल सुद्धा जे झाले ते उड्डाण पूल बरोबर आपल्या फार्म हाऊसच्या इकडे उतरणार आहे. हे जे काही सगळं चाललेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का? आणि मग जी काही कुणकुण येते की आता येत्या 4 दिवसामध्ये पैसा वाटला जाईल, पैसा फेकला जाईल. एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगायला पाहिजे, कारण ही गर्दी बघितल्यानंतर नांदेडमध्ये या काँग्रेसवाल्यांची जी सभा झाली होती त्या सभेमध्येच बाचाबाची झाली. आणि ती बाचाबाची कशामुळे झाली माहिती? लोकांची आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची. लोक बोंबलायला लागले की आपलं काय ठरलं होतं? 3 तासाला 300 रुपये. आता ओव्हर टाइम झालाय, पैसे कोण देणार? इकडे एक तरी ओव्हर टाइम वाला आलाय का रे? इकडे एक तरी कोणी भाडखाऊ आलाय का रे? पैसे घेऊन या मीटिंगला आलेला आहे. अरे इकडे माझे सगळे वाघाचे बच्चे, मर्द, छावे आलेले आहेत. मर्द छावे हे बघा इकडे. भुजबळाला म्हणा ही विकाऊ माणसं नाही आहेत. अरे त्यावेळेला तुमच्या तोंडावरती शरद पवार आणि मंत्रिपदाचे तुकडे फेकले काय आणि तुम्ही शेपूट हलवत तिकडे गेलात काय? तसेही नाहीये. ही वाघाची अवलाद आहे, ह्याच्या वाटेला जाऊ नका. आणि मग 2च गोष्टी यांच्याकडे राहतील. पहिली एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगतो, सगळ्याच्या सगळे मतदार यादीमध्ये नावं आहेत. सगळ्यांनी नीट तपासलेली आहे. आजपर्यंत तुम्ही मतदान केलेलं आहे. मतदान केल्यानंतर जिथे बटन दाबतोय तिथे दिवा लागलेला पाहिलेला आहे. अरे कसं हो? हे बघत नाही आपण. विजय तुम्ही मगाशी बोललात की डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. अरे महागाई एवढी वाढलेली की डोळ्यात तेल घालायला सुद्धा यांना परवडणार नाही. म्हणून डोळे उघडे ठेवा आणि जाणीवपूर्वक जिथे धनुष्यबाण तिकडे धनुष्यबाण, जिथे कमळ तिकडे कमळ. बटन दाबल्यानंतर त्याच्या समोर दिवा लागतो की ते नाही ते नीट बघा.
कारण आता यांच्याकडे दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत. एक पैसा वाटणं, अरे पैशाला तरी माझे मर्द छावे विकले जाणारच नाही आहेत, ही अवलाद राष्ट्रवादीकडे आहे. आणि दुसरी गुंडागर्दी. गुंडागर्दी जर का कोणी करायचा प्रयत्न केला ना तर त्याला शिवसैनिक जशाच तसं उत्तर देतील. म्हणून मी पोलिसांना सुद्धा सांगतो, ही धमकी मी देत नाही. जे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले, एक तर आम्ही कोणावरती वार करणार नाही, पण आमच्या अंगावर जर का कोणी चालून आला तर तो हात आम्ही जागेवर ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मग जे यांच्या भुजात जिकडे जेवढं बळ असेल ते त्यांच्याकडे असू दे. हे माझं बळ माझ्या समोर आहे, हे माझं बळ माझ्या समोर आहे आणि हा धगधगता निखारा आहे. या निखाऱ्याला हात घालण्याचा, हात लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये. हे आजपर्यंत तुमचं आम्ही सहन केलं, ठीक आहे, पण आता पापाचा घडा हा फोडायचा म्हणजे फोडायचाच. आणि हा जर का घडा तुम्ही फोडला नाहीत तर देश कोणाच्या हातात जाणार हे तुम्ही लक्षात घ्या. शरद पवार जे टीका करतायत, अरे देश काय अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देणार काय? त्यांना माहिती नाही त्यावेळेला तो अर्धा चड्डीवाला दादा कोंडके कसा आहे ना भारी पडला होता. देश अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देणार की नाही ती जनता ठरवेल, पण संपूर्ण देश तुम्ही फुल पॅन्ट वाल्यानं तुम्ही नागवून टाकलेला आहे. देश पूर्ण नागडा केला आणि आता देशाची चिंता तुम्ही कशाला करता? आहोत ना आम्ही समर्थ. आणि देश जर का आमच्या हातात नसेल तर काय ते इटालियन सोनिया गांधींच्या हातात देणार तुम्ही? जसं आज आम्ही अभिमानाने सांगतो की नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान आहेत, होय होणारच. आणि नरेंद्र मोदींना मी आड मार्गाने पाठिंबा देत नाही, मी सरळ मार्गाने जाणारा माणूस आहे. आडून माडून गल्ली बोळातून मी पाठिंबा नाही देत. ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं नाव ठरवत होते त्यावेळेला सुद्धा राजनाथ सिंग आणि नरेंद्र मोदी माझ्याशी बोललेले आहेत. शिवसेनेशी बोलल्यानंतर नरेंद्र मोदींचं नाव आपण जाहीर केलेलं आहे. आणि आज खरंच देशाला नरेंद्र मोदींसारख्या एका मजबूत नेतृत्वाची गरज आहे. अरे पाकिस्तान एका बाजूने घुसतंय, सैनिक घुसतायत, आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पळून जात आहेत. एका बाजूने चीन घुसतंय, दुसऱ्या बाजूने बांगलादेशी घुसतायत. हा देश म्हणजे चिदंबरमची वाळत टाकलेली लुंगी नाहीये, कोणी यावं आणि कोणी जावं. या देशाला कणखर नेतृत्व पाहिजे. आणि मनमोहन सिंग जर का परत पंतप्रधान होणार असतील तर देशाला काहीच भवितव्य राहणार नाहीये. अरे नरेंद्र मोदींचं नाव आम्ही जाहीर तरी केलेलं आहे. आणि काल मी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलं की सोनिया गांधी बोलतायत, सगळे काँग्रेसवाले बोलतायत, राष्ट्रवादीवाले बोलतायत की मोदी हे हुकुमशाह आहेत, मोदी हे असे आहेत, मोदींच्या हातात देश गेला तर देशाचे तुकडे होतील. म्हटलं ठीक आहे, क्षणभर मानलं तुमचं, ठेवा नरेंद्र मोदींना बाजूला ठेवा. काँग्रेसवाल्यानं तुमच्यातले एक तरी लायक माणूस मला नाव घेऊन सांगा की हा आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे तुमच्याकडे माणूस? तुमच्याकडे कोणी माणसंच शिल्लक राहिलेली नाहीयेत. आणि सगळेजण, बरेच मुलायम सिंग त्याच्या मनामध्ये आशा आहे, लालू प्रसाद त्याच्या मनामध्ये आशा आहे, शरद पवार त्यांनी नरेंद्र मोदींवरती टीका केली होती, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आणि मी त्यांना उत्तर दिलं होतं, पवार साहेब आपण वयाने मोठे आहात, पण एकूण कारकीर्द बघितल्यानंतर थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग अशी तुमची परिस्थिती झालेली आहे. पण बांधवांनो, ही निवडणूक फार महत्वाची आहे. आज तुम्ही एका चिडीने इकडे आलेला आहात. जर का या व्यासपीठावरती मी हिंदुत्वाचं आवाहन केलं तर माझ्यावरती गुन्हा दाखल होईल. म्हणून निवडणुकीमध्ये मी हिंदुत्वाचा प्रचार करत नाही, करणार नाही. आम्ही हिंदू आहोतच हे सांगण्याची मला गरज लागत नाही. मी आहेच, अभिमानाने सांगतो. माझे वडील हिंदू होते, माझी आई हिंदू होते आणि मी सुद्धा हिंदू आहे. मी मराठी आहे आणि मी हिंदू आहे. पण जर का मी बोललो काही तर तो जात्यंध प्रचार होईल. माझ्यावरती निवडणूक लढवायला बंदी येईल, मतदानाचा अधिकार काढून टाकला जाईल. पण निवडणूक आम्ही मुद्द्यावरती लढवत असताना आहे ना ही सगळी विकासाची कामं जी तुम्हाला माहिती आहेत, हेमंतला माहिती आहेत, हरिश्चंद्रांना माहिती आहेत, आपल्या सगळ्या शिवसैनिकांना माहिती आहेत. ही सगळी कामं आहेतच. पण ही सगळी कामं बघितल्यानंतर आणि सोनिया गांधींना आता कळलेलं आहे की आपल्या पायाखालची वाळू घसरते,
म्हणून सोनिया गांधी इमामाकडे भीक मागतायत, तुमच्याकडची धर्मनिरपेक्ष मतं माझ्या पारड्यात टाका. काय इमामाच्या हमामाने धुतल्यानंतर ती त्यांची मतं काय सर्व धर्म समावेशक होतात, धर्मनिरपेक्ष होतात? आणि त्यांची मतं ही धर्मनिरपेक्ष आणि आमची मतं ही काय कलंक लागलेली मतं आहेत? ही आमची भगवी मतं, याची तुम्हाला किंमत नाही? ती मतं एक गठ्ठा त्यांना मिळतात आणि आपण जातीपातीमध्ये फुटतो, समाजामध्ये फुटतो आणि म्हणून त्यांचं फावतं. तिकडची मतं एक गठ्ठा जातात आणि आपण हिंदूमध्ये फुटतो, मराठी माणसात फुटतो. मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, कोण माडी कोण कोकणी कोण कोष्टी. हे जे विष या काँग्रेसने आजपर्यंत गावागावामध्ये आणि मनामनामध्ये भिनवलेलं आहे, हे फुटीचं बीज आपल्या या सर्वनाशाला कारणीभूत ठरतंय. आणि म्हणून मला सांगायचं की तुम्ही सुद्धा दाखवून द्या, अरे मर्द आहात ना, जिवंत आहात ना. मग या आपल्या हिंदुस्थानचा पंतप्रधान शाही इमाम ठरवणार का तुम्ही आम्ही ठरवणार? जर त्यांना त्यांच्या मतांची मस्ती असेल तर आम्हाला आमच्या मतांची मस्ती असली तर आमचा गुन्हा काय? आम्ही सुद्धा मस्तीमध्ये मतदान करू, आम्ही सुद्धा एक गठ्ठा मतदान करू आणि आमचा धनुष्यबाण आणि कमळ हे निवडून आणू. ही जिद्द ही आम्हाला हवी की नको? आणि हा जात्यंध रंग हा उद्धव ठाकरेंनी नाही दिलेला निवडणुकीत, हा सोनिया गांधींनी दिलेला आहे. अरे आम्ही जर काही बोलल्यानंतर आम्ही जातीयवादी ठरतो, आम्ही जात्यंध ठरतो. मग आमच्याच देशात आम्हाला धमकी देणारा ओवैसी त्याच्याबद्दल बोलताना तुमच्या तोंडामध्ये काय पाचर बसते? कोणी उठावा आणि आम्हाला धमकी द्यावी आणि आम्ही ऐकून घ्यावं? खरं म्हणजे आमचं हिंदुत्व हे कोणी समजूनच घेतलेलं नाहीये. आमचं हिंदुत्व म्हणजे मुसलमानांचा द्वेष नाही, दिसला मुसलमान की मार, हे आमचं असं हिंदुत्व नाहीये. जो कोणी आपल्या देशाला, या माझ्या देशाला आपला देश मानत असेल, मातृभूमी मानत असेल, आणि म्हणून मी मागे त्या अजमेर शरीफच्या दिवाण साहेबांचं कौतुक केलं होतं, आज सुद्धा करतो. पण हे कौतुक ना शरद पवारांनी केलं ना सोनिया गांधींनी केलं. जे ज्यांना जात्यंध म्हणतायत त्या शिवसेनेने केलेलं आहे, हे पहिले लक्षात ठेवा. हे नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या आधीचे जे पंतप्रधान होते ते जेव्हा हिंदुस्थानच्या भेटीला आले होते, अजमेर शरीफचा दर्गा पवित्र आहे, प्रत्येकाच्या धर्मस्थानाचा मान राखतो आम्ही तुमच्या राखतो, तुम्ही आमच्या राखा. आम्ही तुमची मंदिरं, तुमच्या मशिदी पाडून आमची मंदिरं बांधणार नाही, तुम्ही आमची मंदिरं पाडून तुमच्या मशिदी बांधू नका. आणि ते दिवाण साहेब त्यावेळेला उभे राहिले, एकमेव या देशातला मुसलमान. त्यांनी सांगितलं पाकिस्तानचा पंतप्रधान येतोय, मी त्याच्या स्वागताला जाणार नाही. मेरा मजहब ये नहीं सिखाता जो मेरे वतन का दुश्मन है वो मेरा भी दुश्मन है, वो मेरा भी दुश्मन है, नहीं जाऊंगा. आणि ते त्यांच्या स्वागताला गेले नाहीत. एवढंच नाही तर ज्या मार्गाने ते पाकिस्तानचे पंतप्रधान आले आणि गेले, तो मार्ग सुद्धा त्या लोकांनी धुवून टाकला. अरे ते दिवाण साहेब मुसलमान असले तरी आमचे आहेत. हा विचार कोणीतरी घेऊन पुढे जाल की नाही? काहीच करायचं नाही, कामही करायची नाहीत आणि समोर सगळे एकवट्टेत म्हटल्यानंतर त्यांना जात्यंध ठरून तुम्ही मोकळं व्हायचं. अरे पंतप्रधान नरेंद्र मोदी करायचं नाही तर काय मुलायम सिंग करायचं? ज्या मुलायम सिंगनी आपल्या कार सेवकांना गोळ्या घालून मारले, ते गोळ्या घालून आज सुद्धा माझ्या डोळ्यासमोरचे ते दृश्य जात नाहीये. तुमच्या असेल की नसेल मला माहिती नाही, पण गोळ्या घालून मुलायम सिंग शांत झाला नाही, त्याचा आत्मा शांत झाला नाही. गोळ्या घातल्यानंतर सुद्धा जे कार सेवक तडफडत होते, ज्यांच्या शरीरामध्ये थोडेसे प्राण होते, त्यांच्या पायाला धोंडे बांधून, मोठमोठे धोंडे बांधून शरयू नदीमध्ये बुडवून टाकणारा नराधम पापी मुलायम सिंग, त्याचा पाठिंबा काँग्रेसला चालतो. तिसऱ्या आघाडीचं सरकार, अरे असं तिसरं काही येऊ शकत नाही देशामध्ये, पण तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं तर आम्ही काँग्रेसचा पाठिंबा घेऊ. काँग्रेसचं सरकार अर्धवटरावांचं आलं तर आम्ही मुलायम सिंगचा पाठिंबा घेऊ. मग आमच्यावरती गोळ्या घालणाऱ्याचा पाठिंबा तुम्हाला चालतो. आणि दरवेळेला मोदी म्हटल्यानंतर अहमदाबाद 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 करता का? दिल्लीतली शिखांची दंगल ती जी तुम्ही घडवली होती, हत्याकांड कोणी केलं ते हत्याकांड का नाही काढत, लोकांसमोर का नाही मांडत? अहमदाबाद काढत असताना गोधऱ्याचं हत्याकांड, रेल्वेला बाहेरून बोगीला कड्या लावून पेटून देणारं दिलं गेलं, ते का नाही हत्याकांड काढत? आणि स्वतः शरद पवार मुख्यमंत्री असताना गरीब गोवारी
हे नागपूरच्या विधानसभेवरती मोर्चा घेऊन गेले होते. 40-50 हजाराचा जो काही जमा होता, बेफाम लाठीमार करून चेंगराचेंगरी करून जवळपास 125 गोवारी दिवसा ढवळ्यात चिरडणारे शरद पवार, तुम्ही मोदींवरती टीका करताय, तुम्ही आम्हाला जात्यंद म्हणताय. एक तर ह्या सगळ्या गोष्टीला माझी तयारी आहे. मी कोल्हापूरला सुद्धा आव्हान दिलं होतं, इकडे सुद्धा दिलं, पुन्हा देतोय. आम्ही स्वच्छ मनाने जसे आहोत तसे, कुठेही मुखवटा लावून मत मागायला गेलेलो नाही. आमचा चेहरा स्वच्छ आहे. आम्हाला शिवसेना प्रमुखांचा वारसा आहे. जे शरद पवार माझ्यावरती टीका करताना बोलतात की उद्धवला हे वारसा हक्काने मिळालेला आहे. अरे होय, माझं नशीबच एवढं प्रचंड आहे की मला हा वारसा मिळालेला आहे. कित्येक जन्माचं माझं भाग्य असेल की मी शिवसेना प्रमुख आणि माच्या पोटी जन्माला आलो. हे माझं भाग्य आणि हा माझा वारसा. माझा वारसा भगव्याचा वारसा आहे. माझा वारसा तेजाचा वारसा आहे. माझा वारसा खऱ्याचा सत्याचा वारसा आहे. पण पवार साहेब, तुमचा वारसा नेमका कोणता ते आम्हाला कळू द्या पहिलं. कधी तळ्यात, कधी मळ्यात, कधी काँग्रेस सोबत, कधी आमच्या सोबत, कधी त्यांच्या सोबत, कधी त्यांच्या सोबत, कधीतरी आमच्यावरती टीका, कधीतरी म्हणायचं युपीए पेक्षा एनडीएचं सरकार चांगलं होतं. तरी खरं म्हणजे मी सावंतवाडीच्या आणि कोकणातल्या राष्ट्रवादीचं कौतुक करतोय, जाहीर कौतुक करतोय. होय, बरोबर आहे, त्याला गाडण्यासाठी स्वाभिमानाने आणि अभिमानाने ही अशी जिद्द पाहिजे. नाही पटत म्हणजे नाही पटत. भले आम्ही दुसऱ्या पक्षात असलो, पण आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत. त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही. जो अन्याय करतोय, अत्याचार करतोय, दहशतवाद करतोय, त्याला गाडणार म्हणजे गाडणारच. पहिला तो आमचा शत्रू आणि मग आम्ही आमची राजकीय दुश्मनी बघू. म्हणून मी त्या सावंतवाडीच्या केसरकरांचं जाहीर कौतुक तिकडेही केलं, इकडे सुद्धा करतोय. आणि तसंच कौतुक जे काल परवाकडे सिन्नरमध्ये झालं, त्या सिन्नरकरांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. अरे असाल तुम्ही काँग्रेसवाले, पण एक लक्षात ठेवा, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना सूचना होत्या की जरी काँग्रेसवाला आला आणि त्याचं योग्य काम असलं तरी ते करा, कारण ती सुद्धा आपली जनता आहे. याला म्हणतात शिवशाही. नाहीतर आज तुमचं सरकार होतं, आता ते गेलंय, दिल्लीतलं तर गेलेलं आहे. कोणी आमचा इथून गेला तिकडे तर शिवसेनावाला आहे, काम करायचं नाही. ही अशी नतद्रष्ट अवलन आमच्यामध्ये नाहीये. असाल तुम्ही काँग्रेसवाले, असतील आपले मतभेद, राजकीय मतभेद असू शकतात, भूमिका वेगळ्या असू शकतात, पण आज महागाई ही काय फक्त आम्हालाच मारते? ही काय तुम्हाला मारत नाही? या इकडे जी काही गारपीट झाली, त्या गारपीटीमध्ये काय फक्त सेना भाजपचे शेतकरी त्यांचं नुकसान झालं? काँग्रेस राष्ट्रवादीच्या शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं? आले धावून, पृथ्वीराज चव्हाण धावून आले, शरद पवार धावून आले, आणि मग त्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्ज मुक्त करण्याचं वचन हे आपल्या महायुतीने दिलेलं आहे. करताय असं धाडस तुम्ही? कधीतरी जाऊन तुम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवा लागले काय पाहिलेत काय? ही खरी म्हणजे मला तर असं वाटतं की ही निवडणूक झाल्याबरोबर पवार साहेब IPLचे सामने बघायला निघून जातील. झालं, माझं काम झालं, मी चाललो IPLला. हे असे नेते, कुचकामी नेते, आजपर्यंत आपण यांच्यावरती कळत नकळत प्रेम केलं असाल नसाल, मतदान केलं असाल नसाल, पण आता ही निवडणूक केवळ हरिश्चंद्र चव्हाण आणि हेमंतला खासदार करण्यासाठी नाहीये. आणि ही निवडणूक असं काही नाहीये, त्याच्यावरनं सुद्धा टीका. काय म्हणे, एका चहावाल्याला तुम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार केला. अरे म्हणजे आम्ही असं काही विचारत नाही फिरलो. पानवाला तू होतोस का रे? बीडी काडीवाला तू होतोस का रे? तंबाखूवाला तू होतोस का रे? महा चहावाला मिळाला, त्याला केला आम्ही पंतप्रधान, असं नाहीये. हा चहावाला एकेकाळी नरेंद्र मोदी चहा विकत होते, याचं एक कारण म्हणजे गोर गरीब माणसाला आयुष्य कसं भोगावं लागतं हे त्यांना पक्क माहिती आहे. आणि जो गरिबीतनं मोठा होतो तो कधीही गरिबाला विसरू शकत नाही, म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि तुमची सगळी मोठमोठी माणसं, ही सगळी मोठी माणसं आतापर्यंत त्यांनी काय दिवे लावले हे आपण बघितलेले आहेत. आणि म्हणून आता आपण सगळे ठरवणार आहोत की नाही. हा सगळा उत्साह मी बघतो आहे. मोदी मोदी करता आहात. खरंच तुम्हाला मोदी हवाय का? खरंच तुम्हाला हेमंत पाहिजे का?
खरंच तुम्हाला हरिश्चंद्र पाहिजेत का? मग जसं मी तुम्हाला वचन देतोय की तुम्ही निवडून द्या या सगळ्यांना, केवळ हे दोनच नाही तर आसपासचे सगळे, आणि सगळेच नाही तर महाराष्ट्रातले 48चे 48. ज्या वेळेला मला पत्रकार प्रश्न विचारतात की या वेळेला किती किती, म्हटलं या आकडा लावण्याचा धंदा माझ्या बापाने मला नाही शिकवला. मी तर या वेळेला 48चे 48 घेणार, एक सुद्धा सोडणार नाही. आणि मतदान करताना कदाचित मरे कोणतरी फूट पाडे येतील. पाडणार आहे मतामध्ये फूट? कोण फूट पाडायला आलं की त्याला काय बोलायचं? चल फूट, चल फूट. आम्हाला स्वच्छ चेहरा पाहिजे, आम्हाला मोरीचा मुखवटा लावण्याची गरज नाही. हा आमचा स्वतःचा जो काही चेहरा आहे त्या चेहऱ्यानिशी आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत, मुखवटा लावून आलेलो नाही. आणि म्हणून माता भगिनीनो आणि बांधवांनो, एका तळमळीने हे शिवधनुष्य खांद्यावरती घेतलेले आहे. मगाशी जे मी बोललो की हे सगळं वारसा हक्क आहे बरोबर आहे, पण इकडे येऊन बघा हा वारसा हक्क किती मोठा आहे. हे ओझं नाहीये, ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पेलण्याची ताकद माझ्या खांद्यामध्ये आहे. तेवढे आशीर्वाद मला शिवसेना प्रमुखांनी दिलेले आहेत. आणि जो विश्वास तुम्ही दाखवत आहात, आज राज्यामध्ये कदाचित एखाद दुसरा नेता असा असेल नसेल, एखाद दुसरा पक्ष असेल नसेल की एवढी गर्दी, एवढी माणसं ही त्याच्यासाठी या सभेला येत आहेत. खरंच हे माझं भाग्य आहे. आणि मी अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की ही सभा माझी नाही, माझ्यासाठी तुम्ही कोणी आलेलं नाहीत, उद्धव ठाकरेसाठी कोणी आलेलं नाहीत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी तुम्ही आलेला आहात. जर त्यावेळेला बाळासाहेब आपल्याला मिळाले नसते तर आज हा भगवा झेंडा, या भगव्या झेंड्याच्या ऐवजी ओवेसीचा हिरवा झेंडा आपल्या उरावरती नाचला असता. आणि तो वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि या वारशाला अपशकुन करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. बस मी तुम्हाला वचन देतो आहे की तुम्ही सगळेच्या सगळे खासदार निवडून द्या. केवळ नाशिकचाच नाही, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये मी बुलंद करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं मी तुम्हाला वचन देतोय तसं तुम्ही मला दोन्ही हाताच्या मुठी आवळून एक विश्वास द्या की उद्धवजी तुम्ही चिंता करू नका. किती कोणी आम्हाला विकत घ्यायला आला तरी आम्ही विकले जाणार नाही, तुटणार नाही, फुटणार नाही आणि हातातला धनुष्यबाण सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.